शी आला, भावनेशी आला, नात्यांशी आला, सगळी नाती एकत्रित यावी, भगवंताचं नामचिंतन भावगुण सण साजरे केले जातात. बरं, तेही मरू द्या. मला सांगा, आता आपल्या देवपूर धुळ्यातला या साई मित्र मंडळाचा गणपती काय आणि लालबागच्या राजाचा मुंबईचा गणपती काय? आशीर्वाद वेगळं देणार आहे का हो? पण गर्दी कुठे? तिकडे दिवसभर मंडपात कोण जात नाही, पण तिकडे गर्दी केल्याशिवाय राहत नाही. ट्रेंड हो, बिकॉज ऑफ ट्रेंड. देव सुद्धा प्रसिद्धीवर आहे महाराष्ट्रात. देव मरू द्या, माणसं मरू द्या, आमच्याकडे जातीवर देव आहेत. हा, वाण्याचा वेगळा, मराठ्याचा वेगळा, धनगराचा वेगळा, माळ्यांचा वेगळा, पुन्हा अजून बाकीच्यांचा वेगळा. देव मला सांगा, धनगराचा खंडोबा, मराठ्याचा विठोबा, उरल्या सुरल्याचा बसोबा. तो बिचारा काय म्हणजे कुठली मेंटॅलिटी? मग आम्ही आमचं सिद्ध करायला तयार. आमचा महादेव मोठा, आमचा विठ्ठल मोठा. नाही रे दादा, हे जे तुम्ही आमचं करताय ना, तिथे तुमच्या आनंदाची व्याख्या चुकते. नाहीच आहे आमचं. कुठे काय संबंध आहे आपल्याला देवामध्ये भेट पाडायची? महापुरुष आपण वाटून घेतले. जी जात, प्रत्येक जातीमध्ये एक महापुरुष आहे आणि त्या जातीनंच त्या महापुरुषांना मोठं केलं. बाकीची जात त्यांना मानत नाही. प्रत्येकाची जी अचिव्हमेंट आहे ती सारखीच आहे रे दादा. पण आपली नजर इतकी विचित्र आहे. आपल्या नजरेत म्हणजे कसं आहे ना, वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तन करणारी नालायक आहे. नजर खतरनाकच हो आपली. आपला आंगऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं मला. खूप विचित्र माणसं आपण. तुम्ही काय मी काय, काही घेणं देणं नाही बघा आपल्याला कशाचं. आपल्याला फक्त आपलं ढेरगं भरलं ना, विषय संपला. आपल्याला फक्त